घेणार नाही, पण आपली सेवा तशी पाहिजे, बिंबीच्या देताला रग लागेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी बाळूमामाची भक्तीच केली पाहिजे. ज्यावेळेस आपण देवाच्या दारामध्ये देवाला काम सांगून जातोय त्यावेळेस आपण बाळूमामाचा भात खाल्लाय, बाळूमामाचा प्रसाद खाल्लाय, त्या प्रसादाची देखील बाळूमामा आपल्याकडून परतफेड करून घेणार. म्हणजे आपण जर बाळूमामाच्या दारामध्ये 1 रुपयाचा खर्च केला, 1 रुपयाची जर बाळूमामाच्या तळावरती बचत केली तर बाळूमामा आपल्या परपंचामध्ये आपल्या घरामध्ये 10 रुपयाची बचत करणार आहे. पण बाळूमामाचा नियम आहे मंडळी, बाळूमामाच्या तळावर जर आपण 1 रुपयाचे वाईट काम केलं, 1 रुपयाचं जर मात्र केलं तर बाळूमामा आपल्या परपंचामध्ये 1000 रुपयाचे त्या ठिकाणी मात्र करणार आहे.